याच्या प्रयोगाने आपल्या शरीरातला आम कमी होतो, आपली सिस्टम क्लीन होते, मेटाबॉलिझम वाढतं, अग्नी वाढतं, भूक वाढायला लागते। त्यासोबतच वात अडकलेला असेल, पोटात गोळा फिरल्यासारखं वाटत असेल, दुर्बलता असेल, सांधेदुखी असेल किंवा कंबर दुखत असेल, शरीरातलं कोणताही अवयव दुखत असेल तर ते सुद्धा सगळं कमी करण्याचं काम हे एरंड तेल करत असतं। सध्याच्या मॉडर्न लाईफस्टाईलमुळे आपल्याला सांधेदुखी, क्रोनिक कॉन्स्टिपेशन, शरीर दुखत राहणे, इम्युनिटी कमी असते। या सगळ्यांना मिळून आपल्याला जर एक औषध घ्यायचं असेल तर ते म्हणजे एरंड तेल। त्यामुळे आठवड्यातून एक वेळा तुम्ही एरंड तेलाचं सेवन नक्की करायचं आहे। याचं सेवन कसं करायचं आहे तर ज्यावेळेस तुम्हाला सुट्टी असेल त्याच्या आदल्या रात्री तुम्ही हलकं जेवण करायचं आहे, म्हणजेच मुगाच्या डाळीची खिचडी खायची आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही उठल्याबरोबर 15 ते 20 मिली एरंड तेल हे कोमट पाण्यातून घ्यायचं आहे। जर तुम्ही एरंड तेल हे पहिल्या वेळेस घेत असाल तर याची मात्रा तुम्ही 10 मिली ठेवायचं आहे। आपल्याला अपेक्षित आहे की एरंड तेल घेतल्यानंतर 3 ते 4 तासात आपल्याला लूज मोशन्स होतात। 3 ते 4 वेळा लूज मोशन होतात, पण आपल्याला त्यामुळे अशक्तपणा येत नाही। या लूज मोशन्स बरोबर आपल्या शरीरात अपचित असलेला आम, अपक्व अन्नरस, जे टॉक्सिक एलिमेंट्स आपल्या शरीरात तयार झालेले आहेत, जे दोष तयार झालेले आहेत ते सगळं बाहेर निघून जातं। त्यामुळे शरीर एकदम हलकं होतं, भूक व्यवस्थित लागते, पोट साफ व्यवस्थित होतं। ज्या दिवशी तुम्ही एरंड तेल घेतलेलं आहे त्या दिवशी पोट साफ किंवा लूज मोशन झाल्यानंतर मूग डाळीची पेज किंवा डाळ तांदळाची पेज किंवा थोडीशी खीर किंवा मखाना असे हलके पदार्थ तुम्ही घ्यायचा आहे। त्यामुळे आपल्या शरीरात जे राहिलेले थोडेफार दोष आहेत हे आपण केलेल्या लंघनामुळे या दोषांचं पचन होते आणि वात, पित्त, कफ हे समअवस्थेत येतात। त्यामुळे आठवड्यातून एक वेळा एरंड तेलाचा उपयोग नक्की करायचा आहे।